हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे पहिल्यांदाच नामदार हेमंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे 1 मे महाराष्ट्र दिनी कॅबिनेट मंत्री नामदार श्री हेमंत पाटील यांच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी हळद संशोधन केंद्राचे संचालक लक्ष्मीनारायण मुरक्या, सदाशिव पुंड, रितेश जुजाराव, मनमत सिद्धेवार, तंत्र अधिकारी रमेश देशमुख, दिलीपराव देशमुख, तंत्र अधिकारी शिवाजी शितोळे, कृषी अधिकारी शिवाजी रायवाड, लेखाधिकारी बळवंत सोलेवाड, कृषी पर्यवेक्षक रमाकांत भुरे, तंत्र सहाय्यक पंकज कदम, श्रीमती दीपाली गायकवाड, विठ्ठल कावरखे, चक्रधर खराटे, संभाजी बेले, महादू भूतकर, अशोक सूर्यवंशी, नागनाथ पारखे, नागनाथ भूतकर, गोपाल पारखे, सोमनाथ पांडववीर, सीताराम मुधळे, मारुती देमगुंडे, पुरभाकर कोरडे, देवा महाजन, खंडू नरवाडे, मनोज चव्हाण, सागर दराडे, संतोष वीरकर, भूषण सरोदे, रुपेश गायकवाड, रवी चिंडके यांच्यासह परिसरातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचीही उपस्थिती होती। मराठवाड्यातील पहिलाच उपक्रम, रोपापासून होणार हळदीच्या विविध वाणांची लागवड। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन प्रक्षेत्र केंद्रावर हळदीच्या विविध वाणांची रोपे प्रो ट्रे पद्धतीने रोपवाटिके तयार करण्याचा शुभारंभ नामदार हेमंत पाटील व संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आला। मराठवाड्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे। गतवर्षीही हळदीच्या विविध वाणांची दर्जेदार शुद्ध निरोगी हळद रोपे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली। त्यापासून चांगल्या प्रकारचे उत्पन्नही झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। मागील 10 वर्षापासून हळद या पिकामध्ये काम करत असताना या भागाचा संसद सदस्य झाल्यानंतर केंद्राच्या स्पाइस बोर्डावर जाण्याचा मला योग आला आणि स्पाइस बोर्डावर बघितल्यानंतर सर्व मसाल्यांसाठी बोर्ड होते पण हळदीसाठी नव्हतं। तेव्हा ही संकल्पना सुचली आणि माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आमच्या या वसुमती नगरीमध्ये हे हळद संशोधन केंद्र सुरू झालेलं आहे। आज 65 एकर जागेवर हे मोठं काम चालू झालेलं आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकाराने माननीय अजितदादा आहेत, माननीय देवेंद्रजी आहेत, या सर्वांच्या सहकार्याने हे केंद्र सुरू झालेलं आहे। आज जवळपास 100 कोटी रुपयाची कामं इथे हळद संशोधन केंद्राची सुरू झालेली आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 850 कोटी रुपयाच्या कामाला मंजुरी दिलेली आहे। या निमित्तानं शेतकऱ्यांना निरोगी आणि चांगली रोपे, त्याचबरोबर हळद काढणी पश्चात जी काही प्रक्रिया आहे हळद उकळवणे वाळवणे यासाठी सुलभ तंत्रज्ञान आणि मराठवाडा विदर्भातलं पहिलं आयुर्वेदिक सेंटर उभं राहत आहे। हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून वसमत हळदीला जागतिक मानांकन मिळालेलं आहे, GI मानांकन मिळालेलं आहे आणि स्वतःच्या ब्रँडने आज ही वसमत हळदी ही जगभरामध्ये विकल्या जाते। या निमित्तानं या भागातल्या अर्थकारणाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांमध्ये एक रोजगार निर्माण होणार आहे, त्याचबरोबर उद्योजकांना मोठ्या संधी प्राप्त होणार आहेत। यापूर्वी हळदीचे भाव ठरत असताना सांगली, इरोड किंवा निजामाबाद हे केंद्र होते, परंतु आता त्याचबरोबर वसमतला हा मान मिळालेला आहे आणि जगामध्ये सगळ्यात जास्त हळद पिकवणारा जिल्हा म्हणून सन्मान आमच्या या हिंगोली जिल्ह्याला प्राप्त झाला आहे। आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि या निमित्तानं पहिला झेंडा वंदन ध्वजारोहण करण्याचा सन्मान मला प्राप्त झाला आहे। मनापासून आमच्या या हिंगोली जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।